नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे आळूची वडी. जे काही मी साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. इथे घेतलेले आहेत आळूची पानं, इथे घेतलेले आहे लसूण, इथे घेतलेले आहेत 10 ते 12 मिरच्या, इथे घेतलेले 1 चमचा जिरं, 2 चमचे तीळ, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, ह्याच वाटीनी 2.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे ना वाटायचे आपल्याला मिरची, लसूण. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. चला मग ह्याला तर ना वाटून घेऊया. चला तर मग आता भांड्यामध्ये ना बेसन पीठ काढून घेऊया. टाकूया तांदळाचं पीठ, मसाले सगळे टाकूया. मगाशी जे मिरची आणि लसूण आणि जिऱ्याचं जे वाटण केलं होतं ते आता आपण टाकून घेऊया. ह्यामध्येच आता ना 1 लिंबाचा रस टाकूया. तुम्ही लिंबाऐवजी ना चिंचेचा कोळही वापरू शकता. इथे आता तीळ टाकायचे आहेत आपल्याला. मध्ये थोडं थोडं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून घेऊया. अगदीच पातळ करायचं नाही, थोडं घट्टच ठेवायचं आहे. या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता आपण पानांना लावून घेऊया. इथे ना पानाच्या सगळ्या शिरा काढून घेतल्या होत्या आणि लाटण्याने त्यावरती फिरवून घेतलं होतं. त्यामुळे काय होतं ना, रोल करताना व्यवस्थित रोल होतो. आता ह्या पद्धतीने ना बेसन पीठ आता इकडे लावून घेऊया. पानांना सगळीकडे एकसारखं बेसन पीठ लावून घ्यायचं आहे, त्यामुळे रोल चांगला होतो. आता यावरती ना या पद्धतीने असं पान ठेवायचं दुसरं. तर ह्यालाही असंच बेसन पीठ लावून घेऊया सगळीकडे. आता पुन्हा एक पान असं ठेवायचं आहे या पद्धतीने आणि ह्यालाही पुन्हा त्याच पद्धतीने बेसन लावून घेऊया. बघू शकता ह्या पद्धतीने मी बेसन पीठ लावून घेतलेलं आहे. आता हे पान आहे ना या बाजूने फोल्ड करून घ्यायचंय दोन्ही बाजूने आणि पुन्हा त्याला बेसन पीठ लावायचं आहे. प्रकारे लावायचे बेसन पीठ आणि हे पान पुन्हा दुमडून घ्यायचं आपल्याला दोन्ही साईडने पुन्हा. आता इथे ह्याच प्रकारे बेसन पीठ लावून घ्यायचंय दोन्ही बाजूला. आता ह्याचा रोल करून घ्यायचंय एकदम असं घट्ट. तर तुम्ही एकावर एक 3 पानं किंवा जास्तही ठेवू शकता. मी तर 3 पानांचाच रोल केलेला आहे. तर ह्या पद्धतीने असं रोल करायचं आहे आणि थोडासा इथे पुन्हा बेसन लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे रोल केलेला आहे. अशा प्रकारे करायचं आहे. इथं मी अशा प्रकारे सगळे रोल करून घेतलेले आहेत. आता ह्या चाळणीला ना तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे रोल ठेवलेत. इथे मी 2च रोल ठेवलेले आहेत कारण की चाळणीमध्ये 2च बसतात. आता हे आता वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे पाणी गरम करायला ठेवलंय गॅसवर टोपामध्ये. आता त्यावर नाही चाळण ठेवूया आणि त्यावरची एक झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनिटं मंद आचेवर वाफवून घेऊया. 20 मिनिटं झालेले आहेत. आता झाकण खोलून बघूया आपण. सुरीने एकदा चेक करूया. तुम्ही बघू शकताय सुरीला काही लागलेलं नाही आहे. आपली वडी एकदम परफेक्ट शिजलेली आहे. आता तिला काढून घेऊया. आता वड्या थंड झालेल्या आहेत. आता आपण याला कट करून घेऊया. या पद्धतीने याला कट करूया. तुम्हाला जेवढा पातळ जेवढ्या जाड हव्यात त्यातून तसे तुम्ही कट करू शकता.
ते बघू शकता मी ह्या पद्धतीने कट केलेत वड्या. इथं मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याला तळून घ्यायचे. इथे मी तेल तापायला ठेवलंय. आता आपण एक एक करून वडी सोडून घेऊया. आता इकडे एक बाजू झालेली आहे. आता ह्याला पलटी करून घेऊया. सगळे वड्या पलटी अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. आता आपण सगळ्या वड्या काढून घेऊया. आता ह्याच पद्धतीने सगळ्या वड्या तळून घेते. आता ह्या आपल्या सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आला आहे वड्यांना. वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहे. वडी बघा किती वरतून क्रिस्पी झालेले आहे, आतून एकदम सॉफ्ट झालेले आहे. एकदा तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.